अटीतटीची या ठिकाणी झालेली सुरुवात आहे. पहिला चेंडू म्हणता येईल तर या शृंखला मेड इन ओव्हर ने या शृंखलेचं उद्घाटन जणू काही झालेलं होतं. यामध्ये आता धारणी संस्कृती 11, संस्कृती स्वराज 11 पौत आणि अथर्व वेदिका धारणी हे दोन संघ पुन्हा एकमेकासमोर उभे ठाकलेले आहेत. ज्यामध्ये जर नाणेफेकीचा विचार केला तर पौत संघानं नाणेफेक जिंकताच लागलीच जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो कितपत योग्य होतोय. धारणी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. फलंदाजीसाठी अजय आणि रोशन पाटील आणि मनोहर पाटील हे मैदानात उतरलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी अजय मराजगे. तर आपण पाहतोय की अजय मराजगे यानं मागील सामन्यात देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली होती. एक षटक मेडन टाकून जो फलंदाजावर दबदबा राखण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न त्याचा सध्या सुद्धा यशस्वी होतोय का हे पाहणं मात्र प्रेक्षकांना सुद्धा अत्यंत गरजेचं ठरणार आहे. तर पहिला चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या समोरून. सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेटमध्ये आणि पहिल्या चेंडूवर पहिल्या धावेचा खाता इथे ओपन झालेला आहे. चांगल्या सुंदर रीतीने मारलेला हा चेंडू या ठिकाणी रोशन याच्या बल्ल्यातून एक धाव पूर्ण होते आणि आपण पाहतोय अरविंद घोरपडे, अमोल ठुमरे आणि आपले डीजे ऑपरेटर पीटीसी लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केला जातोय. पनवेल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आज लगभग 192 कंट्रीमध्ये हा लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे. सर्व जे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत आपण त्यांचं आभार व्यक्त करूया जेणेकरून ते सुद्धा हा सामना घरी बसल्या पाहत आहेत. तर हा चेंडू मात्र एक चांगला प्रयत्न नक्कीच होता मारण्याचा, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये यथोचित आलेला नाही आहे आणि अशा रीतीने एक धाव मिळते या ठिकाणी. एक धावेच्या माध्यमातून जरी ती लेग बाईच्या स्वरूपात जरी असली तरी सुद्धा एक धावेचा मुनाफा इथे फलंदाजी करणाऱ्या धारणी या संघाला मिळतोय. बिनबाद अद्यापही चांगल्या धावसंख्येवर जाण्याचा प्रयत्न 2 धावा होतात. या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या समोरून गोलंदाजीसाठी तयार हा गोलंदाज आणि नक्कीच या ठिकाणी एक चेंडू पूर्णतः पाहिलेला आहे आणि पंच आपल्याकडे भिरकावलेले आहेत, आपल्याकडे सरसावलेले आहेत आणि पहिला चेंडू हा स्वैर चेंडू आणि एक पहिले अवांतर धाव मिळते या ठिकाणी आणि या अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या होते 3. पंचांची भूमिका अरुण पारंगे सर, अविनाश पारंगे सर यांच्या माध्यमातून पाहिली जाते. हा चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचा होता. एक अपील मात्र अद्यापही केल्याचा जो प्रयत्न आहे गोलंदाजाचा आणि पंचांचा मात्र डिस्कस करण्याचा विचार आहे या ठिकाणी. दोघे पंच मिळून नक्की काय निर्णय असावा याच्यावर ते नक्कीच पब्लिक त्याच्यावर फिदा तो दिसाया साधा सुरेश पाटील दादा. पब्लिक त्याच्यावर फिदा तो दिसाया साधा सुरेश पाटील दादा. पंचांशी वाद नका करू, सामना लगेचच सुरू होईल. पहिले अंपरचं काय तो
बिमर आणि रनआउट यांच्यासाठी फक्त थर्ड अंपायर घेण्यात येईल आणि बाहेरून खेळाडू आपण मैदानात उतरू नये. नाही तर स्निकोमीटर आणायला लागतील तुम्हाला. स्निकोमीटर अल्ट्रेज काय या टीमचं आहे काम आहे का रे? शाहिद आफ्रिदी जगत रे बसवणार कोणी याच्यातून? रेस्ट ऑफ महाराष्ट्र ना, रेस्ट ऑफ इंडिया, महाराष्ट्र. तर रोशन बाद होऊन तंबूमध्ये परततोय. इंडिव्हिज्युअल एक या धावेवर. नवीन फलंदाज वन डाऊनला सोहेल भालेकर. तर या ठिकाणी अद्यापही संघाची धावसंख्या जी आहे आत्तापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यात 3. संस्कृती 11 स्वराज आणि अथर्व वेदिका धारणी यांच्या दरम्यान जो सामना सुरू आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पौध संघानं नाणेफेक जिंकून जो क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयावर मात्र त्यांना पहिली सफलता मिळते. या ठिकाणी रोशन हा बाद होतोय वैयक्तिक 1 धावेवर आणि रोशन बाद होऊन त्यानंतर मात्र सोहेल हा 3ऱ्या क्रमांकावर, म्हणजे जी टॉप ऑर्डर आहे त्या सध्या तरी मैदानावर नक्कीच आहे आणि टॉप ऑर्डरमध्ये 1 गडी बाद होतोय. रोशन पुढचा चेंडू. बिमर आणि रनआउट यांच्यासाठी फक्त थर्ड अंपायर राहील. याची सर्व खेळाडूंनी आत्ताच लक्ष द्यायचं आहे. फक्त रनआउट आणि बिमर. तर यानंतर मात्र थोडासा अडचणीत का होईना परंतु धारणी संघ येतोय. पहिला गडी बाद झाला त्यांचा. हा मात्र नक्कीच चांगला फटका म्हणता येईल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध 1 धावेसाठी आणि एक चांगल्या अतितटीचे फटके या ठिकाणी मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी की सुसज्ज असं ललित शेठ जैन या मैदानावर या सामनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मगाशीच आपले गुरुवर्य संतोषजी चौधरी साहेब यांनी सांगितलं की या ठिकाणी 36 चेंडूमध्ये 70 ते 80 धावा करणं मात्र नक्कीच सफिशियंट. एवढ्या धावा म्हणजे 50 ते 40-50 धावा बिलकुल सफिशियंट ठरणार नाही आहेत. तर 70-80 आणि फार म्हणायचं झाल्यास तर 90 ते 100 धावासुद्धा या मैदानावर चेस करण्यासाठी कमी पडतात की काय, अशी या ठिकाणी शंकासुद्धा येऊ लागते. तर पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय अजय. चांगला गुडलेंथ पद्धतीचा हा चेंडू म्हणता येईल. चेंडू स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. चेंडू कट करायचा होता डीप स्क्वेअर लेगमध्ये किंवा साधारण सिली मिडॉनच्या दरम्यान, परंतु पहिल्या षटकाची समाप्ती होते. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा
धाव फलकावर लागतात. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या अथर्व वेदिका धारणी संघाच्या अजूनही येणारे 5 षटक म्हणजेच जवळपास 30 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 30 चेंडूमध्ये कितपत धावा करतोय हा संघ हे मात्र पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आता तयार होतोय. हर्षल हर्षद का हर्षल हर्षद चौगुले हर्षद. आता आपण पाहतोय या ठिकाणी की हर्षद हा मात्र गोलंदाज लोहप विलेज एंड कडून गोलंदाजीसाठी तयार सामोरा जातोय. मनोहर. तर आपण या ठिकाणी जर विचार केला मनोहर मात्र याचा बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर हा फलंदाज मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ किंवा डीप मिड विकेटमध्ये सहज षटकार मारू शकतो अशी शंका तर नक्कीच प्रेक्षकांना येऊ शकते. परंतु पाहणं योग्य ठरेल की हा फलंदाज कितपत मोठे फटके मारतोय आणि हा चेंडू एष्टी रक्षकाच्या म्हणजे साधारण शॉर्ट थर्ड मॅनच्या मध्ये आणि गडी बाद. दादांची चर्चा गावांमध्ये शानमध्ये लाईटीत फिरतोय 99 नंबरच्या गाडीमध्ये साऱ्यांच्या हाकेला धावतोय सदा दादा हाकेला धावतोय सदा पब्लिक त्याच्यावर फिरतो दिसाय सदा सुरेश पाटील दादा राजदुर्गे. मनोहर बाद झाल्यानंतर आता मात्र पूर्णतः दारोमदार राहणार आहे कारण येणारे 30 चेंडूमध्ये कितपत धावा उभारतो या दोन खेळाडूवर पूर्णतः डिपेंड राहणार आहे हा सामना. पाहूया राज आणि नवीन आलेला राज आणि त्याच्या अगोदर आलेला सोहेल यांच्या या बल्ल्यातून धावा निघणं अत्यंत गरजेचं आहे कारण समोर विरोधी असलेला संघ हा तितक्याच ताकदीचा. मच्छिंद्र रसाल आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे? मनोहर पाटील लोप विलेज एंड कडून गोलंदाजीसाठी तयार महेश गोलंदाज. कोण आहे गोलंदाज? हर्षल चौगुले. तो अजय महाराज डिप स्क्वेअर लेग मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक धाव मिळते एक धावेच्या मदतीनं 6 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत परंतु या 6 धावा मोजण्यासाठी 2 महत्त्वपूर्ण बल्लेबाज या ठिकाणी बाद झालेले आहेत ज्यामध्ये मनोहर आणि त्याच्या अगोदर रोशन हे मात्र स्वस्तात बाद झालेले आहेत. धारणी संघानं संस्कृती 11 संघानं मात्र यांना स्वस्तामध्ये गारद केलेलं आहे. आता मात्र पूर्णतः दारोमदार मिडल ऑर्डरवर राहणार आहे. एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावी लागणार आहे. विरोधी संघासाठी मोठं टार्गेट उभं करावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पूर्णतः जहाजा केला नाही फक्त बल्ला फिरवण्याचं काम या बल्लेबाजानं केलेलं आहे. चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. जर चेंडूवर पूर्णतः लक्ष ठेवलं असतं तर हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये पंचांच्या मागे मारण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरला असता परंतु तसं काही घडलं नाहीये. पुन्हा एकदा तशाच पद्धतीची परिस्थिती चेंडू सेम आणि या चेंडूवर पुन्हा एकदा बिलकुल परीक्षण केलेलं नाहीये आणि अशा रीतीनं 2 चेंडू डॉट काढण्यामागे गोलंदाज यशस्वी ठरतोय. रोशन पाटीलची कॅच अजयच्या अंकुश चालके आणि नंतर विनोद शिंदे. तर हा चेंडू एक स्क्वेअर पद्धतीचा अवांतर धावेमध्ये सुद्धा बदल होतोय. या अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते 7. तर विनोद शिंदे साहेब शिवाजीनगर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्याकडून हा चेंडू लॉंग ऑन मध्ये आणि 3रा गडी बाद.
3 गडी बाद झालेले आहेत अगदी स्वस्त धावेमध्ये, म्हणजे बोटावर मोजणे इतक्या 7 धावा आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि या 7 धावेमध्ये 3 मोहरे बाद होतात आणि नक्कीच एक अतिशय निराशाजनक कामगिरी. त्याच्या समोर लागलाच नाही कधी टिकाव विरोधकांचा. अतिशय निराशाजनक कामगिरी धारणी संघाकडून सध्या तरी पाहायला मिळते. एकही फलंदाज जो गोलंदाजाचा समोर आपला टिकाव धरू शकत नाही आतापर्यंत. कारण जर आपण पूर्णतः ॲनालिसिस पाहिला तर रोशन पाटील इंडिव्हिज्युअल 1 धावेवर बाद झाला, मनोहर पाटील वैयक्तिक 2 धावेवर बाद झाला आणि त्यानंतर मात्र आत्ताच बाद झालेला गडी सोहेल हा सुद्धा वैयक्तिक 1 धावेवर बाद झाला. म्हणजेच 1-2 अद्यापही 2 धावेच्या पुढे कोणी गेलेलं नाही आहे. नवीन आलेला निखिल भालेकर याच्याकडून सुद्धा पूर्णतः अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून नक्कीच असणार. सूर्यकुमार शॉट परंतु अनसक्सेसफुल आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी 2 षटकांचा सामना म्हणजे 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र केवळ 7. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांचे मोबदल्यात 7 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत आत्तापर्यंत. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर अरविंद घोरपडे या ठिकाणी पूर्णतः वर्चस्व गाजवलेलं आहे ते संस्कृती स्वराज 11 पौचच्या या गोलंदाजांनी. धारणी संघाचे पूर्णतः जे फलंदाज आहेत पहिले आलेले फलंदाज हे आत्तापर्यंत असफल ठरलेले आहेत. कोणी एकही फलंदाज आत्तापर्यंत हा गोलंदाजाला सक्षम खेळी करण्यास असफल ठरलेला आहे. तर आता पुन्हा एकदा ज्या ठिकाणी निखिल भालेराव, मच्छिंद्र रसाल आणि निखिल भालेराव या दोघांवर सामना नक्कीच अवलंबून राहणार आहे यात शंका नाही. कारण मिडल ऑर्डरची बल्लेबाजी या ठिकाणी आता फलंदाजीसाठी आलेली आहे. कॉमेंटर बॉक्स एंडकडून गोलंदाजीसाठी अजय हा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तर आपण क्षेत्ररक्षणसुद्धा आता हे पांगवण्यात आलेलं आहे. सुरेख चेंडू, तेवढाच सुरेख फटका, चेंडू जाणार शॉट फाईन लेगच्या दरम्यान आणि एक चतुराईनं पूर्ण केलेली धाव. नक्की जेवढा सुरेख फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पाहायला मिळालं आपल्याला. पौच संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून जर ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एक गलीमध्ये एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप कव्हर. नक्कीच आत्तासुद्धा गोलंदाजी साईड नक्कीच चांगली पाहायला मिळाली. फटकासुद्धा तेवढाच उत्तम होता परंतु गोलंदाजाच्या मार्फत एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ही धाव काय मिळू दिली नाही आहे. पहिली धाव काढण्यात मात्र फलंदाज यशस्वी ठरला होता. आत्ता धावसंख्या अजूनही जाऊन पोचलेली आहे ती 8च्या घरामध्ये. तिसरं चेंडू घेऊन येतोय या षटकातील गोलंदाज अजय. वाह, काय सुरेख गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे अजयचा. अगदी म्हणजे एकदम आग ओतणारी गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारण्याचा इथे कुठलाही वाव देत नाही आहे तो. यॉर्कर पद्धतीचे चेंडू आतापर्यंत 3ही चेंडू पाहायला मिळाले आणि जरी चेंडू खेळून काढले असले तरी गोलंदाजी मात्र उत्तम प्रकारे करतोय. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्याच अनुषंगाने अजय हा गोलंदाजी करण्यात सध्या तरी दिसतोय. वाव, सुपर, त्रिपळा उद्ध्वस्त.
डीजे ऑपरेटर आणि तसेच पनवेल टेनिस क्रिकेट माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय मी काय बोललो ते आणि समजलं ना तेवढंच एक चांगलं गीत या ठिकाणी डीजे ऑपरेटर यांच्या मार्फत स्क्रीनशॉट दाखवा पाहायला मिळतं. तर आपण सध्या उल्लेख करत होतो गोलंदाजाचा, हा उल्लेख नुसता त्याची प्रशंसा करत नव्हतो तर खरोखरच तिसऱ्या चौथ्या चेंडूवर त्यानं मच्छिंद्र याचा त्रिफळा उद्ध्वस्त करून आपली गोलंदाजी किती योग्य आहे आणि कर्णधाराने आपल्याला गोलंदाजी देऊन किती सार्थ ठरवलेलं आहे याचं जिवंत उदाहरण अजय यानं मात्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुढचा फलंदाज येतोय मयूर पिंगले. मयूर पिंगळे. सुरेख चेंडू, नक्कीच स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि थोडा प्रयत्न सफल नक्कीच ठरला, परंतु जिथे 2 धावा मिळणार होत्या तिथे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध मारण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र एकच धाव मिळवू दिली आणि या एक धावेच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोचते 10च्या, म्हणजे 2 डिजिटमध्ये आता सिंगल डिजिटचं रूपांतर 2 डिजिटमध्ये होतोय. 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सुभाष टोंबरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि हा चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध नक्कीच जातोय, एक धाव पूर्ण होते आणि एवढं चांगलं क्षेत्ररक्षण आहे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या पौष संघाचं की कुठल्याही प्रकारे दुसरी धाव घेण्याचा मोह यांनी घेतला नाही आहे. अशा पद्धतीने एक सिंगल धावेच्या जोरावर या अजय याचं मात्र सफल झालेलं हे षटक या ठिकाणी या षटकाची सांगता झालेली आहे आणि अशा पद्धतीनं 11 धावा धाव फलकावर लागतात. हे सुंदर षटक पूर्णतः नक्कीच चांगलं म्हणता येईल आणि अशा पद्धतीनं एकूण षटक झालेले आहेत. 18 चेंडू झालेले आहेत आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11. ग्राउंड आहे मस्त. समोर काय डगर आहे ते काढायला पाहिजे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 11 लागलेल्या आहेत. 11 आतापर्यंत 3.66 धावांची प्रति षटकामागे सरासरी राखण्यामध्ये फलंदाजी करणारा धारणी अथर्व वेदिका धारणी हा संघ यशस्वी होतोय, परंतु यशस्वी म्हणण्यापेक्षा पूर्णतः तो सध्या तरी असफल ठरला असं जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे. कारण आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 8-9-10च्या दरम्यान त्यांची सरासरी पाहिजे होती, तरच येणाऱ्या फलंदाजी करणारा संघ म्हणजे नंतर धावांचा पाठलाग करणारा संघ हा याच्यावर एक दडपण असू शकतो. परंतु सध्या तरी या ठिकाणी विरोधी संघासमोर म्हणजेच पौष संघासमोर सध्या तरी कुठलंही दडपण वाटत नाही आहे. 3.66ची सरासरी म्हणजे पूर्णतः एक हलकी सरासरी तरी नक्कीच मानता येईल. परंतु आता येणाऱ्या षटकामध्ये जर या फलंदाजांनी सरासरी वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा वाढवली तर नक्कीच मात्र विरोधी संघासमोर एक भलं मोठं टार्गेट उभं राहू शकतो. परंतु येणाऱ्या तासाठी येणाऱ्या 3 षटकामध्ये मोठे पटके मारणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. षटकार चौकारांची आताशबाजी आत्तापर्यंत बिलकुल पाहायला मिळाली नाही. एकही चौकार किंवा एकही षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. हा चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग मध्ये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गडी बाद. एक उत्कृष्ट मराठीचे समालोचक आमचे खरवाईचे रोशन पाटील यांच्या या ठिकाणी आपण झाले, त्यांचे सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये ते देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील, त्यांचे सहर्ष स्वागत. जयेश पाटील धारणी यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं इनाम या ठिकाणी आलेलं आहे.
तर आपण पाहतोय की खरोखरच 18 चेंडू येणाऱ्या 18 चेंडूवर जर भरी मोठी धावसंख्या करण्यात आली तरच एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं राहू शकतो. अन्यथा जर सध्याची परिस्थिती पाहिली तर मात्र पौष संघ यामध्ये सध्या तरी स्वतःचं वर्चस्वपणा त्यांनी या सामन्यामध्ये आत्ता तरी नक्कीच दाखवलेला आहे. परंतु येणाऱ्या आता 17 चेंडूवर कितपत धावसंख्या उभारतोय धारणी संघ हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. लो विलेज एंडकडून गोलंदाजी आणि अशा पद्धतीने ही एक विकेट जातीय धारणी संघाची. पडझड मात्र सध्या सुद्धा चालू आहे आणि ही पडझड एखादा संकट मोचकच या ठिकाणी एखादा संकट मोचकच जर कोणता खेळाडू बनून आला तरच ही पडझड या ठिकाणी बंद होऊ शकते. अन्यथा सध्या सुद्धा एक गडी बाद होण्याच्या प्रतीक्षेत आणि गडी बाद. प्रवीण गायकर आणि रोशन सकपाळ. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2023 शानदार पर्व माझगाव ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय गोपीनाथ जाधव साहेब यांचा सुपुत्र पंकज जाधव यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी पंकज दादाला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आपल्या सरच्या समोर त्यांच्या समेत कृष्णा पाटील माझगाव यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्या मान्यवरांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती या सामन्याचा आपण आस्वाद घेऊ. मयूर जाधव त्यांचं देखील सरचे स्वागत. मनोज पाटील आमचे धारणीचे त्यांचं देखील सरचे स्वागत. त्याचबरोबर मनोज घरात त्यांचंही सरचे स्वागत आहे. देवीदास शिवले आपलं देखील सरसे स्वागत. माझा ओ टू कॉम्बैक्स. तो थैंक यू सर. दिलजुल चलते हैं मुकाबले की तरफ. शॉट बड़ा, इस बार हवा में खेलने की कोशिश. डीप लॉन्ग ऑफ में खिलाड़ी गेंद के नीचे और ये मेरे ख्याल से 2 विकेट लगातार लेने में कामयाब. एक रन आउट है बीच में, लेकिन अर्शद चौगुले का ये ओवर काफी लाजवाब. डीजे ₹1000 का इनाम जयेश पाटिल साहब धारनी इनके ओर से इस गेंदबाज को दिया जाएगा. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. बाहरी किनारा लगा था बल्ले का, लेकिन शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी को बीट करती हुई गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा पार. वेलकम बाउंड्री. ये दिल मांगे मोर, ये मच नीडेड 4-4. चलते हम स्वागत कक्ष में. रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर 16 रन. सन्मानी या ठिकाणी आमचे पाहुणे कृष्णा पाटील. आपणास विनंती असेल की आमच्या सन्मान करेचे आमचे गावचे जाऊ आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्या सन्मानाचा स्वीकार दादा करायचा आहे. अतिथी देवो भव अशी आपण म्हणतो भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा जतन करत असताना मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर या जिल्हा परिषद प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातो. समीर दादा या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष
मायाची उपदार शॉल प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची अटूट भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित केला जाईल. तर या सन्मानाचा पण स्वीकार करावा. ओव्हर टू कॉम्बॅट्स. थैंक यू डीजे. बिल्कुल पहला मुकाबला अथर्व वेदिका 11 धारनी टीम ने जीता. दूसरा मुकाबला संस्कृति एंड स्वराज 11 पौट टीम ने जीता. और 2 विनर्स के बीच में ये मुकाबला, जो जीतेगा सीधा सुपर 8 में जाएगा. लेकिन कौन सी टीम होगी वो सुपर 8 में जो बिल्कुल क्वालिफाई करेगी? रख हौसला, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. ये जमीन पर बैठकर क्यों आसमां देखता है? अपने पंखों को खोल, ये जमाना सिर्फ उड़ान देखती है. अब देखेंगे इस हालात में आने वाली गेंदें बची है टोटल 12. क्या इन 12 गेंदों में 5 ओवर का मैच है, माफ कीजिएगा. प्रवीण सर, आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सन्मान स्वागताकडे वळणार आहोत. मनोज पाटील आमचे धारणीचे युवा उद्योजक आहेत, त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठाकडे. मनोज दादा, आपण या स्पर्धेचे आयोजक आमचे समीरलता मालकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मानित केला जाईल. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करा. तो अंपायर का इशारा आता हुआ, ये बिल्कुल 22 के रन है और ये 4 रन मिलेंगे. रन कैसे भी आए, ये रन बहुत इंपॉर्टेंट है और ये 4 रन बटोरते हुए 6 ओवर का मुकाबला है. शायद लाइव पर 5 ओवर दिख रहा था, इसलिए वो कंफ्यूजन था, वो दूर कर दिए. तो इसी 4 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन. चलिए अब शुरुआत हो चुकी है. ये ओवर नंबर राज दुर्गे का है. टोटल 5वां और 5वें ओवर की बात करेंगे तो विकेट टोटल 8 गवाई है. सिर्फ 2 लाइफलाइन बची है. बल्लेबाजी करने वाली टीम अथर्व वेदिका 11 धारनी. शॉट अच्छा है, ऑफ साइड में ड्राइव किया. जो मिड ऑफ में खिलाड़ी था उसे बीट करती हुई गेंद डीप लॉन्ग ऑफ में. फील्डिंग थोड़ी सी खराब है शायद, इसकी वजह से तुरंत मौका लिया बल्लेबाजों ने 2 रन. और इसी 2 रनों की मदद से बल्लेबाजी करने वाली टीम अथर्व एंड वेदिका 11 धारनी टीम का स्कोर टोटल 22 रनों के ऊपर. काफी लाजवाब गेंदबाजी की है आज संस्कृति एंड स्वराज 11 पौट टीम ने. गेंदबाज तैयार, रिवर्स शॉट खेलने का प्रयास. ये 9वां विकेट मैदान में जाएगा, मैदान से बाहर जाएगा. क्या ये पहली टीम बनेगी वडगांव जिला परिषद प्रीमियर लीग में जो ऑल आउट के तगार पर खड़ी है? अब एक आखिरी लाइफलाइन मात्र इनकी बची हुई है. बची है, क्या वो लाइफलाइन अंततः टिके रहेगी? जो 36वें गेंद तक बनी रहेगी तो रन बनेंगे. 2 मुकाबला जो भी टीम जीतेगी वो सीधा बिल्कुल क्वालिफाई होगी सुपर 8 के लिए. और मेरे ख्याल से संडे मंगलवार के दिन वो बिल्कुल मेगा फिनाले होंगे. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में खेला जरूर है. डीप लॉन्ग लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. खिलाड़ी पीछे जरूर है लेकिन उनके पहुंच से दूर. अच्छा एफर्ट किया है शायद लास्ट में, एंड मूवमेंट पर इन रनों को रोका है. लेकिन इशारा अंपायर का अभी भी आना बाकी है. यस व्हॉलेंटियर, काय इशारा आहे तुमचा? प्रेक्षक आहेत तिथे आमचे समोर, प्रेक्षक आहे आमचा. असा हात करून आम्हाला समजतो की चौकार. असं कर, होय की नाही? चौकार आहे. तर तो प्रेक्षक सांगतो चौकार, तरी कदाचित आपण पंच चेक करतायत. तर चला पंच इथे नक्की चेक करतील हा चौकार आहे की नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत जीवाच्या आकांताने त्यांनी प्रयत्न केलेत खऱ्या अर्थानं, परंतु पाहूया बॉल अडवण्यामध्ये तो यशस्वी झाला की नाहीये. परंतु धावा कशाही येवो, या सध्याच्या घडीला अथर्व वेदिका 11 धारणी क्रिकेट संघासाठी या महत्वाच्या असतील. डीप लॉंग फटका खेळले होते आणि तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून खऱ्या अर्थानं बॉल पर्यंत अगदी पोहोचले होते, परंतु पाहूया हा चौकार आहे की तिथे अडवला गेलाय.
तर गुड फिल्डिंग, फक्त तिथे धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीनं इथे धावा लागतायत धावफलकावरती तब्बल 24 धावा, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। राज दुर्गे का ये ओवर है, विकेट जरूर मिला है लेकिन थोड़ी सी मुश्किलें भी है जरूर बल्लेबाजों के सामने। ये जोड़ी को, अंतिम जोड़ी को बने रहना होगा। गेंदबाज तैयार, स्लॉट में तो गेंद आई थी, काफी देर तक हवा में है, डीप मिड विकेट में खिलाड़ी गेंद के नीचे और ये आसान सा कैच ड्रॉप कर दिया मेरे भाई, तो ये ऑल आउट हो सकती है ये टीम। चलिए 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से अथर्व वेदिका 11 टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 26 रन 9 विकेट के नुकसान के ऊपर। जीत के खातिर दिल में जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए, ये आसमां भी आएगा जमीन पर, बस आपके इरादों में दम होना चाहिए, क्योंकि सोच में मोच आती है तो रिश्ते में खरोच आती है। और ये क्रिकेट में अगर आप अच्छी सोच देते हैं तो एक अच्छा क्रिकेट देखने को मिलेगा। एलबीडब्ल्यू की लाउड अपील की गई थी लेकिन रन आउट का ये चांस बन सकता था, बच गए खिलाड़ी, वरना वडगांव जिला परिषद प्रीमियर लीग में ये पहली टीम बन सकती थी आज के दिन में जो पूरी तरीके से ऑल आउट हो सकती थी। तो इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ, टोटल 5वां और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद सिर्फ और सिर्फ 26 रन 9 विकेट के नुकसान के ऊपर अथर्व वेदिका 11 दारनी टीम। दीजिए बल्लेबाजी देखने को मिली। इसकी वजह एक हो सकती है संतोष चौधरी सर कि आज विकेट थोड़ी सी गीली है, इसकी वजह से बल्ले पर गेंदें सीधी सीधे से नहीं आ रही है और उसके बदौलत चलते हुए लो स्कोर के मुकाबले आज सभी आपको देखने को मिले। पहले मैच में श्री 11 सावरुली टीम ने भी बल्लेबाजी की थी, सिर्फ 42 रन बनाए थे। दूसरे मुकाबले में रन बने थे 51 और ये तीसरा मुकाबला है जो अब तक 30 का आंकड़ा भी नहीं पार कर रही है। 5 ओवर 30 गेंदें फेंक कर समाप्त हो चुकी है, अंतिम 6 गेंदें और अंतिम लास्ट जोड़ी मैदान में है। कैच अगर लेते तो टीम ऑल आउट हो सकती थी। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज नहीं आते हुए अंकुश चालके, पहली गेंद ऑन साइड में खेला जरूर है, शॉट्स फाइन लेके खिलाड़ी को बीट करती हुई गेंद सीमा रेखा पार। यह अंतिम क्षण में निर्णायक जो भी रन है ना वो रन बहुत इंपॉर्टेंट होंगे और इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। तो चलिए नेक्स्ट मैच का टॉस भी मेरे ख्याल से तो लूजर टीम के कप्तान उनसे गुजारिश करते हैं कि टॉस के लिए संपर्क करें। श्री 11 सावरुली टीम के कप्तान और नीलेश 11 वडगांव टीम के कप्तान, दोनों भी कप्तान आइए टॉस के लिए। गौरव घोसालकर, इट्स अ वेरी गुड प्लेयर बट आज इनका बल्ला नहीं चला और पहले मैच में मात्र हार ही नहीं मिली। अच्छा शॉट है, हल्के हाथों से खेला, मिड ऑफ के खिलाड़ी को बीट करती हुई डीप लॉन्ग ऑफ में गेंद 1 रन। ये जोड़ी अपने आप को बचाना चाहती है। कभी कभी होता है इंटरनेशनल क्रिकेट हो या चाहे हमारा ग्रामीण क्रिकेट हो कि ये जो अंतिम जोड़ी होती है ना कभी कभी काफी अच्छा साथ देती है। जिस तरीके से जसप्रीत बुमराह हो, मोहम्मद शमी हो, टेस्ट क्रिकेट में तो बेहतरीन पार्टनरशिप बनाते हैं, उस तरीके का ये अब 6 ओवर का मुकाबला है। भले एक डबल क्यों ना हो, ये 1-1, 2-2 के साथ पारी को आगे बढ़ाना जरूरी है। शॉट लाजवाब है इस बार, लेकिन फील्डर आते हुए गेंद की तरफ एक समय थोड़े से लड़खड़ा रहे थे कि कैच होगा, लेकिन कैच नहीं लपक पाए। तब तक रन मिलेगा मात्र इस गेंद के ऊपर सिर्फ एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। चलिए 40 तक भी जाएगी तो मेरे ख्याल से संतोष चौधरी सर एक सेट टारगेट अच्छा होगा सेकंड इनिंग्स में इनके गेंदबाजों के लिए। बहुत बड़ी कमर कसनी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी। गेंदबाज तैयार के लीजिए, ऑर्कर का लगातार इस्तेमाल करते हुए 1 ही रन मिलेगा। पिछली 4 गेंदों के ऊपर नजर डालेंगे तो अभी तक 7 रन खर्च कर चुके हैं ये गेंदबाज और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 33 रन 9 विकेट के नुकसान के ऊपर। तो गौरव घोसालकर श्री 11 सावरुली टीम के कप्तान, अच्छे व्यावसायिक खिलाड़ी है जिनकी बल्लेबाजी हमने पिछले साल एकवीरा चषक लोधिवली में देखी थी। कमाल के छक्के दागे थे और क्लीन बोल्ड
पहली टीम बनी है जो ऑल आउट हुई है वडगांव जिला परिषद प्रीमियर लीग में। अथर्व वेदिका 11 धारनी टीम और टोटल रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 33 रन। तर मान्यवरांचं इथे भरपूर करताना आपण व्यासपीठावरती आगमन पाहताय। तत्पूर्वी आपण टॉस करूया कारण हे आहे आयोजक आमचे ते अर्थातच सुरेश दादा पाटील यांच्यावरती असणारं प्रेम। कारण आज जर तुम्ही पाहिलं तर सुनीलजी तटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिलात आणि खऱ्या अर्थाने या दिमागदार सोहळ्यानंतर जशी स्पर्धा चालू झाली प्रेक्षकांचा देखील अल्लोट प्रतिसाद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। तर चला टॉसला कॅप्टनला विनंती करतो आम्ही। श्री 11 सावरली संघाचे कर्णधार उपस्थित झालेत आणि निलेश 11 वडगाव संघाचे कर्णधार देखील उपस्थित झालेत। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी रोशन सरांना पॅडी सर आहेत त्या ठिकाणी। पॅडी सर आपण टॉस घ्यायचा आणि थोडीशी बाईट्स घ्यायचे खेळाडूंचे। तर विलासदादा पाटील यांना बोरिवलीचे आमचे उद्योजक प्रवीण सर, बोरिवलीचे आमचे युवा उद्योजक सन्माननीय विलासदादा पाटील यांच्या सोबत या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल। दोन्ही संघांना एक एक संघ पराभूत झालेत। आता मात्र या ठिकाणी नॉकआउट राऊंड असेल। टॉस जिंकला आकाश केदारी, शुभेच्छा असेल तुम्हाला, काय सांगाल, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय निलेश 11 संघाने घेतला। पहिला सामना जिंकल्यात, आता काय तुमच्या चेंजेस असतील, पुढे प्लॅनिंग काय असेल, काय स्ट्रॅटर्जी? नक्कीच सांगतात नो कमेंट, सध्या आम्ही काय बोलत नाही। आता गौरव घोसालकर एक टेनिस क्रिकेटपरती आता पाहिलं असेल, खूप मोठं नाव आहे दादा। आपण पाहिलं असेल दोन्ही लुजर टीम्समध्ये मुकाबला मॅच असेल। पहिल्या सामन्यामध्ये असं वाटत आहे एक चांगली धावसंख्या आपला संघ उभरेल, मात्र इथं 42 धावा झाल्या, 43 धावांचा माफक आव्हान आला आणि पहिल्या सामन्यामध्ये मान्यवर सुद्धा बरेचसेच होते। आणि आता ह्या सामन्यानंतर काय स्ट्रॅटर्जी असेल तुमची? आत्तापर्यंत सर्व मॅच लो स्कोरिंग चालल्यात। पहिल्या मॅचला आमचा स्कोअर जरी कमी असला तरी जर आम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या असत्या तर नक्कीच ती मॅच डिफेंड झाली असती। आम्ही लो स्कोरिंगसुद्धा असून मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली होती। शेवटचे जे 4 बॉल बाकी होते तेव्हा सामना समोरची टीम जिंकलेली। तर आमचा विचार असेल सामन्यामध्ये 50 ते 55 धावांचा एक फायटिंग स्कोर करू, जेणेकरून आम्ही सेकंड इनिंगमध्ये तो डिफेंड करू। तर गौरव आणि नेक्स्ट गौरवसाठी एक प्रश्न असेल। गौरव, ज्या पद्धतीने आपण व्यावसायिक क्रिकेट खेळता आज वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळते सूर्यदादा पाटील यांच्या माध्यमातून, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? नक्कीच कुठली लीग जर आयोजित करायची त्याच्या मागे खूप मेहनत लागते। आम्ही सुद्धा CPLचं आयोजन मागच्या वर्षी केलेलं, तर मला जवळून माहिती आहे किती मेहनत लागते। मी कौतुक करेन समीर दादा असेल अध्यक्ष या प्रीमियर लीगचा आणि नक्कीच सूर्यदादा पाटील यांचासुद्धा खूप चांगलं फायनान्शियल सपोर्ट त्यांनी समीर दादा यांना दिला आहे। आणि त्याच्यानंतर सगळं कैरे गावातील सर्व सुपुत्र असेल त्यांनी खूप मेहनत घेतली या लीगसाठी। तर प्रत्येकांचं मी धन्यवाद घेईन की एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे। 36 गावं आणि 32 वाड्या त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे। इथून हे सर्व प्लेयर्स आहेत ते पूर्ण रायगडात दिसतील मी तर म्हणेन। आणि गौरव, तुझ्यावरती जो जबाबदारी दाखवली आहे कर्णधार म्हणून, आज तुला त्या जबाबदारीला आता सामोरं जावं लागेल। आणि आज एक तुला प्रश्न थांबवतो थोडासा, तुला कॅप्टन म्हणून तुझ्या जर जबाबदाऱ्यात आहेतच, त्या अनुषंगाने तुला आता ही मॅच देखील इम्पॉर्टंट असेल। जर हारलात तर गाडी नंबर 1552 जेजुरी पकडावी लागेल, संघ पॅकअप होईल। नक्कीच पहिल्या मॅचला जो खेळ झाला तो विसरून दुसऱ्या मॅचमध्ये सर्वांनी 100% परफॉर्मन्स दिला, तर आम्ही 100% जिंकू आणि तोच आमचा प्रयत्न असेल। धन्यवाद सर। हे होते गौरव घोसालकर, धन्यवाद तुम्हाला, चांगल्या या ठिकाणी कमेंट्स केली आणि दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ। पुन्हा एकदा आपण जाऊ कॉम्बॉक्समध्ये, इथं रोशन सकपाळ आणि रॉक स्टार प्रवीण गायकर। तर थँक्यू केसरी कपाली गंध तुम्हा आमा शिव छत्रपतींचा छंद एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब। छत्रपतींच्या खऱ्या अर्थानं प्रतिमेचं पूजन करून आणि त्याच्यानंतर गणरायाला वंदन करून या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली आणि सुरुवात पाहता पाहता तिसऱ्या सामन्याकडे ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते। आणि तिसरा सामना जर पाहिलात अतिशय दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजेच संस्कृती अँड स्वरांश एंटरप्राइजेस पौद स्वराज 11 पौद या संघानं चांगली कामगिरी केली। तर 36 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या तब्बल 34 धावा बनवायच्या आहेत। बघा, संघर्ष तुम्हाला आता या मॅच मध्ये करावा लागेल। जी मागच्या मॅच मध्ये तुम्ही गोलंदाजी केली होती ना, तशीच गोलंदाजी आणि मच्छिंद्र रसाल मेडन ओव्हर गोलंदाज हा तुम्हाला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा पार डावाची सुरुवात करत असताना अजय लबडेच्या बॅटमधून आलाय हा चौकार।
झाले त्यांचंही सरचे स्वागत आहे. प्रमोद पवार आपणास विनंती असेल की भुऱ्या प्लीज आपण व्यासपीठावरती या. आपलंही सरचे स्वागत. तर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाव्यांना इथे आकार देत असताना पहिल्याच बॉलवरती फलंदाज अजय लबडे याच्या बॅटमधून आलाय चौकार. एक चांगला गोलंदाज आहे मच्छिंद्र रसाल, परंतु पॉवर प्ले मध्ये इथे गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कदाचित तसाच प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी तिथे अवंतर घोषित केलाय. अवंतरच्या मदतीने धावा लागते. धाव फलकावरती 5. युवराज राकेश जाधव यांच्याकडून आता बॅक टू बॅक 3 षटकारासाठी पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. प्रमोद पवार भुऱ्या यांचंही सरचे स्वागत. व्यासपीठ अकबर होत आहे. ऑटो कमबॅक्स. तर जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचा स्वीकार करावा. कारण जसे झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांची गरज असते ना, तसं जीवनात चढ उतार संघर्ष हा प्रत्येकाला असतोच. कारण तुम्हालाही आता संघर्ष करावा लागेल या मैदानावरती. जरी धावा कमी असला याचा अर्थ नाहीये की तुम्ही ही मॅच सोडू शकता. मॅच तुम्हाला 30 मध्ये देखील वाचवली जाऊ शकते, परंतु प्रयत्न करावे लागतील. लोवरफुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका ट्रॅव्हल केला. तिथे डीप बॅकवर्डला क्षेत्ररक्षक येतील, उचलतील बॉलला. सेन्सिबल क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय ते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे दोन खेळाडूंच्या माध्यमातून. या 2 धावेच्या मदतीने धावा लागतात धाव फलकावरती. त्या तब्बल 7 धावा 34 धावेंचा पाठलाग करत असताना या पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक दमदार फलंदाजी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज मच्छिंद्र पुन्हा एकदा सज्ज होतील. फटका भरपूर चांगला आहे. बॅकफूट पॉइंट आणि पॉइंटच्या मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक जात आहेत, दोघे बॉल खाली अडवतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. एक सेन्सिबल, एक ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दाखवत असताना त्यांना माहिती पिच ओली आहे, त्याच्यामुळे बॉल बरोबर बॅटवर येणार नाहीये आणि त्याच्यामुळे हे गॅप शॉट रिकाम्या जागा भरा असं हे प्रयत्न चाललेत ते फलंदाजांचे. 2 धावेच्या मदतीने धावाची संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. राईट स्टार्ट, एक दमदार सुरुवात 2 फलंदाजांच्या माध्यमातून. हवेत आहे फटका फसला. यावेळी शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. व्हेरी गुड कॅच. सोहिल यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि पहिला धक्का लागेल तो अर्थातच संस्कृती अँड स्वराज 11 पौदला. ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही सरचे स्वागत आहे. आपण असं राकेश सर की आपण व्यासपीठ आहोत या. आत्मविश्वास शिकायचा असेल ना तर हरणाकडून शिकावं. कारण वाघ जर माणसाला दिसला तो माणूस घाबरून जातो, परंतु तोच वाघ जर हरणाला दिसला ना तर हरण आपल्या पायावर विश्वास ठेवून धूम टोकत असतो. हा विश्वास तुम्हाला पाहिजे या मॅच मध्ये. तरीही कमबॅक करत असताना इथे खऱ्या अर्थानं मच्छिंद्र रसाल. स्क्रीनवर तुम्ही या स्पर्धेचे आमचे आयोजक वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय सुरेश दीनानाथ पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आमचे वयालचे पवार साहेब आहेत. कदाचित मगाशीच उल्लेख केला होता की भुऱ्या दादा म्हणून त्यांना प्रेमाने म्हणलं जातात, ते त्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहता. प्रमोद पवार. येस, प्रमोद पवार सर आहेत व्यासपीठावरती. निसर्गाचा नियम आहे की एकाच जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते आणि प्रकाश आला की अंधार निघून जातो, पाणी आलं की धूळ निघून घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे मनात चांगले विचार आले ना तर वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी चांगले आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा. बघा हा बॉल शॉर्ट ऑफ गुडलेत होता. थोडासा उचली घेणारा चेंडू यष्टिरक्षच्या हातामध्ये विसावत असताना तिथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावा स्थिर आहे धाव फलकावरती 9. अजूनही गरज असेल 25 धावेंची. 31 बॉल 25. 1 ते 2 षटक त्यांना असं पाहिजेत की कदाचित या मॅच मध्ये ते कमबॅक करू शकतील, परंतु तेवढं सोपं देखील नाहीये या मॅच मध्ये की ते ओव्हर्स एवढे कमबॅक करू शकतील. फटका तर चांगला आहे. वाडी ऑनला क्षेत्ररक्षक येतात मिड विकेटचे, अडवतील बॉलला. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी आणि पहिले पॉवर प्ले इथे समाप्त होईल आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीच्या अखेरीस धावा लागतात धाव फलकावरती. 1 गडी बाद 10. स्वराज 11 पौद. प्रवीण सर या ठिकाणी 10 धावा लागल्या असतील. आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल पाणी हा मुख्य घटक आहे आणि तो 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी पुरवलं आहे ते देविदाजी शिवळे यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. त्यांचा आपण विनंती करूया देविदास की आपण या सन्मानाचा स्वीकार करा. दुसरी 17 मूर्ती असतील प्रमोद पवार भुरे, आपण देखील जा. आपलाही सन्मान त्या व्यासपीठावर केला जाईल. बघा शुभेच्छा आल्या त्या ठिकाणी. सुमित वास्कर बारसकर, माझा सुमित बारसकर यांच्या मधून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचे आपण 22 सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. तर आपल्या शुभेच्छा नक्कीच आम्ही स्वीकार करूया. मात्र या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्याचा सन्मान केला जाईल. प्रमोद पवार युवा कार्यकर्ते आहेत, त्यांचा देखील सन्मान समीर मालकर या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून केला जाईल. पुन्हा आपण जाऊया कॉम्पॅक्टमध्ये. थँक्यू सर. विजयासाठी आता गरज असेल 30 बॉल आणि मला तर वाटतं 24 धावेंची गरज असेल.
कारण इथे धावा झाल्या धाव फलकावरती 10. बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल ना तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जाल. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आता या गोलंदाजांना आणावा लागेल. कारण धारणी क्रिकेट संघाचा विचार केलात तर थोड्याशा अडचणी त्यांच्यासमोर भरपूर आहेत, परंतु त्या अडचणींवर मात करून त्यांना या मॅच मध्ये बनायचं आहे. राईट मोर द विकेट, गोलंदाज सज्ज. आखुटाप्याचा बॉल हवेत आहे, फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, झेल कॅरी करू शकले नाहीयेत. प्रयत्न भरपूर चांगले. एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने धावा लागतात धाव फलकावरती. तब्बल 11 ही धावसंख्या पोहोचते. एक मिडन षटक पाहिजे, तिथे विकेट पाहिजेत. आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये नेहमी संतोष चौधरी सर की धावा रोखल्या जायला पाहिजेत, डॉट बॉल आले पाहिजेत, विकेट देखील घेतले पाहिजेत. आणि त्याच प्रयत्नाने आता तुम्हाला इथे जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणे हा खेळ मैदानावरती करावा लागेल. एक धाव आली पहिल्याच बॉलवरती. कुणाल पाटील हा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट, फक्त दिशा दिली त्या बॉलला आणि 2 खेळाडूंना चकवत चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलेला हा दर्जेदार चौकार. आपलं सरचं स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून रोलिंगची व्यवस्था या मैदानासाठी पुरवली आहे. कुणाल त्यांचंही पाटील, कुणाल पाटील राईट मोर द विकेट सज्ज होतील. चौकाराला चांगली बॅटिंग करतायत फलंदाज. यावेळी इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटचा खेळाडू झेल खाली आला होता. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव, कॉल नव्हता, परंतु इथे कलेक्टिंग देखील चांगली झाली, परंतु स्टंप हिट करू शकले नाहीयेत. तोपर्यंत धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावा लागतायत धाव फलकावरती. 16 धावा. एक धाव का होईना, इथे त्यांना माहिती आहे की धावा कमी आहेत. 1-2 घेऊन देखील या मॅचला जिंकवू जाऊ शकतं. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात आणि शांत राहिल्यावर त्या कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि स्वतःवर विश्वास ठेवलात ना तर अडचणी आनंदात बदलू शकतात. आता या स्वतःच्या गोलंदाजीवर त्यांना भरोसा दाखवावा लागेल. एक धाव, 16 झाल्या धाव फलकावरती. अजूनही गरज असेल 18 धावेंची. त्यावेळीच बॅटची एज कदाचित लागली आहे आणि लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जाईल हा सीमा रेषा पार चौकार. पहिला सामना फक्त 6 बॉलमध्ये 2 धावा शेवटच्या क्षणापर्यंत गेला होता. त्याच्यानंतर मागची मॅच 1 साइड आणि ही मॅच देखील तुम्हाला 1 साइड पाहायला मिळते. कुणाल तयार. बॅटची बाहेरची एज लागली होती. चांगलं यष्टीरक्षण, कुठली धाव नाहीये. धावसंख्या धाव फलकावर ही तब्बल 20 लागते. अजूनही 14 धाव्यांची गरज असेल. सेकंड पॉवर प्ले मैदानावरती तुम्ही पाहताय जे 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आहेत जे या स्कोर धावा वाचवण्यासाठी तुम्ही पाहताय. एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेग ही फिल्डिंगची व्यूहरचना. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराला अगदीच झोकून दिलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा परफेक्ट कनेक्ट झाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि सेकंड पॉवर प्ले मैदानातून होईल समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतायत 10.00च्या सरासरीनं. 20 धावा, 1 गडी बाद. संस्कृती अँड स्वराज 11 पौत. आता गरज असेल 24 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. प्रवीण सर या ठिकाणी एक पारितोषिक लावलंय. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी आपण पाहतो युवराज राकेश जाधव यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. तर त्याला कमिटीच्या माध्यमातून आय थिंक लगातार 3 षटकार, 3 चौकार, 500 रुपयाचं पारितोषिक, 6 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक, त्याच्यानंतर हाफ सेंचुरीसाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजेच भरपूर पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये, परंतु जशा मॅच व्हायला पाहिजे तशा मॅच व्हायला मैदानात दिसत नाहीयेत. कारण प्रत्येक मॅच तुम्हाला लो स्कोरची पाहायला मिळते. कदाचित 1-2 दिवस तुमच्या असे जातील विकेट ओली असल्या कारणानं, परंतु त्याच्यानंतर जसे जसे ही विकेट पूर्णपणे सुकत जाईल, पाटावर जाईल, तिथे तुम्हाला फलंदाजांचे षटकार पाहायला मिळतील. पायाचा वेध घेणारा चेंडू ऑन साइडला फटका खेळून काढलाय. तिथे डीप मिड विकेटला खेळाडू येतात, उचलतील. एकच धाव. बघा रिस्क घेत नाहीये पौत टीमचे खेळाडू. त्यांना माहिती आहे की या मॅच मध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यात चुकू नये. हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. गरज असेल आता ही मॅच जिंकण्यासाठी 23 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. ओव्हर द विकेट मच्छिंद्र रसाल. ऑन साइडला फटका केले. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, उचलतील बॉलला. एक धावेने मात्र या टार्गेटला बनवलं जातंय ते अर्थातच संस्कृती अँड स्वराज 11 पौद या टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत अंकुश चालके खेळतायत,
3 बॉल 6 या धावसंख्येवरती. हर्षद महाडिक खेळतायत 7 बॉल आणि 7 या धावसंख्येवरती. एकूण 22 धावा, 1 गडी बाद. तर नक्कीच आज तुम्हाला आनंद चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच संस्कृती अँड स्वराज 11 पौज संघाचे पुरस्कर्ते. आणि त्यांची जर तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिलीत ना शुभम यांची, तर तब्बल 100 किलोच्या वरती असतील. आणि तुम्ही मेरी जंग पिक्चर पाहिला असेल, त्याच्यामध्ये गाणं होतं नागार्जुनचा, मम्मा मास दादा चलते तो मास दादा हिलते है तो मास. आणि संपूर्ण त्यांच्या बॉडीवर तुम्ही फक्त मासच मास पाहू शकाल. असे वजनदार दमदार पुरस्कर्ते या संघाचे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला हे स्मित हास्य खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. एक धाव मिळेल. पुन्हा एकदा 1 धाव एका धावेच्या मदतीने धावा लागतात धावफलकावरती. 24 धावा झाल्यात. फक्त आणि फक्त 10 धाव्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. जिंकू किंवा मरू, परंतु आमच्या असलीच लढाई आम्हीच लढू. आता या नेक्स्ट मॅच मध्ये चांगली कामगिरी करावा लागेल. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत, अडवतील. मागच्या 5 चेंडूवरती 5 सिंगल पाहायला मिळत आहेत. मच्छिंद्र रसाल या गोलंदाजाच्या माध्यमातून ज्यांनी गोलंदाजी करतोय. आणि सेकंड त्याचा कोटा असेल, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक तुम्ही पाहताय. आणि धावा झाल्यात 25, म्हणजे 5 बॉलवरती 5 सिंगल हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि 9 धाव्यांची गरज एकूण 19 बॉल मध्ये. फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कदाचित झेल कॅरी करतील. गुड फिल्डिंग आणि फलंदाज होतील बाद. हर्षद महाडिक बॅक टू द पॅव्हेलियन. षटक तिसरं कंप्लीट होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती. त्या म्हणजेच 25, 2 गडी बाद. आता विजयासाठी गरज असेल 18 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. सर एकंदरीत जर विचार केला ना, आपण क्रिकेटमध्ये पण जरी विचार केला तर मी एकदा विचारलं होतं वीरेंद्र सहवागला की तुम्हारे पास क्या सही है. तब वीरेंद्र सहवाग ने उनको जवाब दिया था, एक है भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है गेंदबाज का परफेक्ट यॉर्कर. आणि ते यॉर्कर चेंडू तुम्हाला सातत्याने हातावे लागतील, कारण ज्या पद्धतीने तुम्ही मैदानावरती इथे गोलंदाजचा साथ देते आणि त्या अनुषंगाने या धावा जरी कमी असल्या त्या वाचवाव्या लागतील. कारण कहते हैं कि ना पद बड़ा ना कद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. क्योंकि जब तक तेरे पास से पैसा दुनिया पूछेगी भाई तू है कैसा. इसी क्रिकेट में भी ऐसा ही कहा जाता है, जब तक तेरे पास से बल्ला तब तक तेरा थाट है, वरना क्रिकेट में तेरी वाट है. आणि इथे जर तुम्ही पाहताय तर थोड्याशा अडचणी निर्माण झाल्यात त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला, धारणी टीमला. अथर्व वेदिका 11 धारणी. बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता बॉल, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, उचलतील बॉलला. 1 धाव कंप्लीट. मैदानाचा देखील विचार केला तर आउटफील्ड थोडीशी स्लोच तुम्हाला पाहायला मिळते. आणि 1 धावेच्या मदतीनं का होईना एक सोपं टार्गेट आहे ते मात्र इथे चेस करत असताना संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्यात जगण्याचा एक वेगळाच रुबाब येतो. आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. तुमचा रोल कसा असतो, तुमचा व्यक्तिमत्व कसं असतं हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. रात्री पोरींशी फोनवर 2-2 तास बोलण्यापेक्षा युट्यूब मध्ये जा, त्याच्यानंतर क्रिकेटचे धडे घ्या. सर्कलमध्ये कसा बाउन्सर अटेम्प्ट करावा, सर्कलमध्ये कशा 2 धावा कंप्लीट कराव्या हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं. चांगला बॉल कुठल्याही स्पॉटवर टेकअप केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संतोष चौधरी सर, मी एका स्पर्धेमध्ये समालोचन करत होतो. 12वा खेळाडू मला बोलतो दादा पाणी घेऊन मी जाणार नाही. अरे मग तू जाणार नाही बोलतो, माझी लवर बोलते बघते ऑनलाईन. मग तू लवरला काय सांगतो मी टीमचा एक काय का. एक सांगायचं तात्पर्य तुम्हाला 12वा खेळाडू भूमिका एक तुमच्यासाठी टीमच्या गावासाठी हितासाठी असते. आणि तुम्हाला प्लेइंग 12 मध्ये जरी तुम्हाला पाहायला मिळालं ना तरी तुमच्यासाठी चांगली गोष्ट असते. अजिंक्य रहाणे सुद्धा पाणी घेऊन जायचे प्रमोद म्हात्रेला, परंतु आज अजिंक्य रहाणे तुम्ही पाहताय टेस्ट क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, IPL असो, सर्व फॉर्मॅटमध्ये एक दर्जेदार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून हे धडे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून घ्या. भरपूर काही टीच असतात तुम्हाला गुगल्स वरती, कशा पद्धतीने बॉल रिलीज करणं, बाउन्सर अटेम्प्ट, यॉर्कर, 2 धाबा सर्कलमध्ये गॅप शोधणं. आखूटाप्याचा बॉलला फिरकावून दिलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतील त्या ठिकाणी. व्हेरी गुड कॅच. आणि धक्का क्रमांक लागेल 3रा. यावेळी संस्कृती अँड स्वराज 11 टीम पौदला. धावा आहेत धावफलकावरती त्या 26 आणि आता गरज असेल 15 चेंडू, 14 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज.
आता गरज असेल 14 बॉल मध्ये 9 धाव्यांची माफ करा 8 धाव्यांची गरज. व्यासपीठावरती तुम्ही गजबजले आमचं हे व्यासपीठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. हे आहे सुरेश दादांच्यावरती असणारं प्रेम. आणि का खऱ्या अर्थानं आज मात्र तुम्ही पाहताय की ज्या पद्धतीनं खासदार सुनील तटकरे साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कुठल्या एवढ्या स्पर्धेमध्ये एवढे मोठे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ते पण उद्घाटन समारोह प्रसंगी. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केलात तर आज मात्र खासदार साहेब सुनील तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तब्बल 1 ते 1.5 तास त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. ही महत्वाची गोष्ट. त्यावेळी फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॅकफूट पॉइंटला उचलतील बॉलला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका, पावलोपावली येतील कठीण प्रसंगाने. ते दुसरी धाव. खराब क्रिकेट. अगोदरच इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्याच्यामध्ये या तुम्ही चुका करताय आणि त्याच्यामुळे तुम्हाला पनिशमेंट नक्कीच मिळेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावा लागतायत त्या 28. आता 13 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. ज्या पद्धतीने हिंदुस्थान टीमला, भारतीय टीमला 2011चा वर्ल्ड कप षटकार ठोकून महेंद्र सिंग धोनीने विजय करून दिला होता, तर तशाच पद्धतीने हा षटकार ठोकेल काय फलंदाज हर्षद चौगुले. सेफ लँडिंग. फुल टॉस बॉल होता, गॅपमध्ये ढकलून दिलाय. एक नंतर कंप्लीट. आउटफील्ड थोडीशी स्लो तुम्हाला पाहायला मिळते. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत, अडवतील. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, परंतु घाई करण्याची गरज नाही हे सांगत असताना नॉन स्ट्राइक एंड फलंदाज. 30 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत 3 गडी बाद 30. आता 12 चेंडू आणि फक्त 4 धाव्यांची गरज. डीजे रायबाचं आणि छत्रपती शिवरायांचे हे खऱ्या अर्थानं तुम्ही माऊले पाहू शकाल. ज्या पद्धतीने जीवाची बाजी करून त्यांनी खऱ्या अर्थानं गड जिंकला. गड आला पण मात्र सिंह गेला. हे तानाजी मालुसरेंचं तुम्ही संगीत डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय. तर 12 चेंडू आणि गरज असेल आता ती तब्बल फक्त 4 धाव्यांची गरज असेल. किशोर पाटील आमचे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं या वडगाव प्रीमियर लीग मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. कष्टाचे वावे सांधणे, यशाचा चंद्र दिसावा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगती इंद्रधनुष्य असावा. प्रत्येकच्या पावलोपावली तुम्ही एक चांगलं कार्य करत राहा. ते सुरेश दादा यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे आणि हा बॉल झाली स्लॉट मध्ये आलाय. सीमारेषा पार सामना जिंकलाय आणि वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये टॉप सुपर 8 मध्ये क्वालिफाय ठरणारा संघ तुम्ही पाहताय तो अर्थातच संस्कृती अँड स्वराज 11 बौद्ध क्रिकेट संघ. अभिनंदन दीपक मालुसरे साहेब, अभिनंदन सौरभ मालुसरे साहेब आणि अभिनंदन आमचे शुभम मालुसरे. सन्माननीय आमचे नावाजलेले उद्योजक आदरणीय नरेश पाटील यांचे बंधू हरिभक्त परायण किशोरजी पाटील साहेब माझगाव हे या ठिकाणी आलेले आहेत. मी महेंद्र माळकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे.